ओ हिरो हस दे यार थोडासा. सो फायनली मित्रांनो बघू शकतो की माझा भाऊ कुठे घेऊन चालाय की ट्रॅक्टर. ए थांब. आता मी पण त्याच्यासोबत जातो. पाहू शकता कुठे घेऊन चालाय की गाडी. कुठे घेऊन चाललास. कुठे घेऊन चाला. सो पाहू शकता इथं बसून आणि चलो. चला आपली चक्कर झालेली आहे एक. अँड पळूता सनासन महाराज. चो चो चलन दे चलन दे चलन दे. दम से दम से दम से. ठीक है हो गया. अँड सो फायनली गाईज गाडी जागेवर लावलेली आहे. एक ट्रिप मारून एक चक्कर मारून. कारण गाडी जागेवर थांबून थांबून थंड झालेली होती ना. फायनली टर्बो इंजन काढलेलं आहे. सॉरी काही पण ना. हरियाणा देसी. काय पण करू नको गागाव बस शांत. ओके भाई साहब. चला मित्रांनो गाडी आपल्या जागेवर लागलेली आहे. मोडशील खिडची शान बस. गपची बसता ना गेले. आणि मित्रांनो पाहू शकता की आमच्या इथे शिवजयंतीची तयारी किती होत आहे. पाहू शकता ह्याने लावलेले आहेत पताके आणि तिथं आपलं सेलिब्रेशन होणार आहे खूप मोठा. तुम्हाला दाखवतो. आता तर अजून चालू आहे डेकोरेशन करणं सर्व काही. बट तिकडे पाहू शकता तिकडे एक कमान केलेली आहे सर्वांसाठी येण्यासाठी व आगमनासाठी. सो फायनली हे बघू शकता आणि कसे बसलेले आहेत. तो फाइनली भाई साहब अभी आ चुके हैं भाई दादी के घर. अँड तुम्ही पाहू शकले होते की तिथं शिवाजी पुतळ्यापाशी कार्यक्रम चालू आहे आणि डेकोरेशन ते अर्धवट राहिले. थोडंच राहिले. बाकी सगळं होणारच आहे. अँड जे पण होणार ते तुम्हाला दाखवणार मित्रांनो. आज नाही उद्या कार्यक्रम आहे. फक्त आज डेकोरेशन करून अँड सर्व काही करत आहेत. आणि रात्री लाइटिंग पडणार आहे आणि तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार मित्रांनो. त्या बकऱ्याला पाहू शकता त्या शेळीच्या पिल्लेला. गांजा ब्रो आहे की नाही मम्या. अरे उठला. आणि हिला पाहू शकता. उठवा बसू दे नका मम्मीला तर तुमच्या. कसं ते बघा ती कसं अडकून गेलं बघा. अच्छा आणि आता भावानं आणि बघते आहे की माझेच पिल्ले आहेत की नाहीत शेळी. मित्रांनो आमची आम्मा बी आलेली आहे आणि आम्हाला विचार होता की आम्हा शेजिंतीला जाणारच नाही. कवा. उद्या आहे ना. काय करणार. डान्स पिन्स करणार काय. पवाडा गाणार डान्स करणार. डान्स करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओय हे कसं बसलाय बघा मित्रांनो. अरे घाण आहे रे खाली. उठ रे उठ. बघ किती घाण आहे खाली. त्याला माया करतोय. आणि हे पाहू शकता भाऊ पाणी आलंय मित्रांनो. पाणी भरत आहेत सगळेजण. आणि भाऊ म्हणतोय पाईप वाढ. मध्ये गेला ना पाईप. आणि इथं पहा मी आणि माझा भाऊ काय करतोय म्हशीसाठी उसाला तोडून कटिंग करून म्हशीसाठी देत आहे. सो फायनली मित्रांनो पुरं कंप्लीट झालेलं आहे. फायनली मित्रांनो बघू शकतो की लाइटिंग लागलेली आहे. ते पाहू शकता इथून पुरं तिथपर्यंत लाइटिंग लागलेली आहे. अँड संध्याकाळीच पाहू शकता की पुरं लाइटिंग असं लागणार आणि एवढं भारी वाटणार सांगू नका. रात्री एवढं भारी वाटणार आहे ना काय सांगू तुम्हाला. अँड इथं पुढी पण आहे तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता. सॉरी जाळी काढतो. हे बघा पुरी तिकडे लाइटिंग लावलेली आहे. पुरीकडून लाइटिंग लावलेली आहे पाहू शकता. आणि रात्री एवढं भारी वाटणार आहे ना सांगू नका. डेकोरेशन तर पूर्ण झालेलं आहे. फक्त आता लाइटिंगचं काम राहिलेलं आहे. फायनली घरला आलेले आहो बघू शकता. अँड इथं भाऊ बसलेला आहे. अँड मी आता काम करणार आहे. माझं एडिटिंग राहिलेलं आहे अर्धी. मित्रांनो रात झालेली आहे आणि तुम्हाला खालून दाखवतो कसं दिसत आहे आणि कसं नाही. फायनली बघू शकता मित्रांनो किती भारी दिसत आहे. किती भारी सोय आपली गाडी. अँड हे बघा वाव. आता तिथं फंक्शन आहे पण मित्रांनो पाहू शकता की आता तिथं फक्त भजन होणार आहे ते बी रात्रभर. आणि पाहू शकता की पुरी गल्ली कशी दिसत आहे.
वाव. मित्रांनो मी जाऊन तर आलो, पण एवढं भारी होतं ना तिथे सांगू नका. बट मी सर्व काही बघलंय पण मध्ये नाही गेलं, कारण भजन चालू आहे, लेडीज लोक आहेत. तसं नाही की सर्वजण जाऊ शकतात, बट मी गेलो नाही कारण मी मित्रांसोबत होतो, भावांसोबत होतो. तर बाहेरच एन्जॉय केला, आपल्याला दाखवलो की सगळं काही कसं आहे कसं नाही. अँड उद्या होणार आहे आगमन, आणि सर्व काही सेलिब्रेशन जे आहेत ते उद्याच होणार आहे. उद्यासाठी स्टे ट्यून राहा. आता घरी आलेले आहो, पाहू शकता. अँड खूप वेळ झाला तर तिथंच थांबलो होतो मी ना. फायनली मित्रांनो बघू शकता, वाव फटाके फोडत आहेत मित्रांनो. ओ भाई वाव, इथून तुम्हाला दिसत आहे बघा, आमच्या घराकडे आहे. आम्हाच्या पाठीमागेच आमचं थोडंसं लांब गेलं की घर आहे. बट इथं इथून बघा कसं दिसत आहे. सो चला, ते वाजत राहते, मोठी लढ आहे. बट आता आम्हाला जायचं आहे घरला. तर सगळीकडे नाकाबंदी केलेली आहे, कुठून पण जाता येणार नाही. तर कसं तर जाईल. आणि सो काय तर म्हणत पाल आहे तिथं पडायची. तिथं कुठं पाल आहे? हो बाप, बघा मित्रांनो पाल. हे जर पडतो ती माझ्या अंगावर, माय चान्स सांगू नका आता. सो फायनली मित्रांनो आलेले आपण घरला. आणि पाहू शकता मम्मी जाणार आहे आता भजनाला. आणि मम्मीला सांगलेलं काय झालं, मम्मी कुठं जाणार आहेस? भजनाला. आणि सो भाऊ तर एकलंच खात आहे बघा, भजी आणलाय ना आपला एकलं खाय. कसं करायला, काय म्हणत होती? आता मी जेवण करतोय मित्रांनो, पाहू शकता. अँड आता बनलेली आहे वांगीची भाजी आणि भात. बट आता जेवण करतोय. मम्मी गेलेली आहे कीर्तनाला, कीर्तन करत आहे आणि तिथे जाऊन बसलेली आहे, जेवण करत आहे. भाऊ तर आम्हाकडेच आहे, तो कवा येईल की स्टेट्यून राहा. तर व्हिडिओ आपला उद्या पडणार म्हणजे पडणार बघा. अँड आता मी जेवतोय. आणि आजचा ब्लॉग आपल्या सगळ्यांना पसंत आला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय बाय.